हॅलो स्टुडंट्स, काल आपण या विषयाची सुरुवात केलेली आहे, बुक किपिंग अँड अकाउंटन्सी. काल आपण बघितलं इंट्रोडक्शन, मीनिंग आणि फीचर्स ऑफ बुक किपिंग बघितलं होतं. आज आपण ऑब्जेक्ट्स ऑफ बुक किपिंग बघणार आहे. आज कितपत सिलेबस होतो बघू आपण, पुढे जायचं लगेच. आता ऑब्जेक्ट्स ऑफ बुक किपिंग म्हणजे हिशोब लिहिण्यामागची उद्दिष्ट काय आहे. एखादा व्यावसायिक किंवा कंपनीवाले, कुठल्याही बिझनेसवाला छोटा मोठा बघायचं नाही, हिशोबाची पुस्तकं लिहिणं का आवश्यक आहे, त्याच्या मागे त्याची उद्दिष्ट काय. पहिलं उद्दिष्ट आहे, आपले जे फिनान्शियल ट्रान्झॅक्शन्स असतात ते सिस्टमॅटिक पद्धतीने लिहिल्यामुळं लिहिले जाते. हिशोबाची पुस्तकं मेंटेन करायचं कारण का, टू कीप ए कम्प्लीट अँड ॲक्युरेट रेकॉर्ड ऑफ ऑल फिनान्शियल ट्रान्झॅक्शन्स इन सिस्टमॅटिक मॅनर. म्हणजे काही वेळेला काय होऊ शकतं, आपल्या बिझनेसमध्ये इतके अनेक व्यवहार होत असतात, अनेक ट्रान्झॅक्शन्स होत असतात, एखादं ट्रान्झॅक्शन आपण विसरण्याची शक्यता असते. त्यामुळं तुम्हाला सर्व फिनान्शियल ट्रान्झॅक्शन्स हिशोबाच्या पुस्तकात सिस्टमॅटिक पद्धतीनं रेकॉर्ड करावे लागतात. त्यासाठी बुक किपिंग करणं आवश्यक असतं. हिशोब ॲक्युरेट लिहिणं, तुम्हाला हिशोब ॲक्युरेट लिहिण्यासाठी तुम्हाला जे काही हिशोबासाठी अजूनही काही पुढचा भाग आहे तो सांगावा लागतो, तो नंतर सांगेल. पण त्याच्यासाठी तुम्हाला हिशोबाची पुस्तकं लिहिल्यामुळं तुमचे हिशोब अचूक आहेत का, ॲक्युरेट, आणि सर्व फिनान्शियल ट्रान्झॅक्शनची नोंद झाली आहे का याची खात्री होते. हे बघा, टू रेकॉर्ड ऑल फिनान्शियल ट्रान्झॅक्शन्स, आर्थिक व्यवहार इन सिस्टमॅटिक मॅनर, पद्धतशीरपणे सर्व आर्थिक व्यवहारांची नोंद केली जाते. ओके. टू रेकॉर्ड बिझनेस ट्रान्झॅक्शन्स डेट वाईज अँड अकाउंट वाईज. हे काय विषय, डेट वाईज अँड अकाउंट वाईज. आता समजा 3 तारखेला 50 व्यवहार झाले असतील आणि 5 तारखेला 15 व्यवहार झाले असतील, तर 3 तारखेच्या आधी 5 तारीख घ्यायची नाही. जसं कॅलेंडरमध्ये डेट असतात त्याचप्रमाणे घ्यायचं. पहिला 1 तारखेचे व्यवहार लिहायचे, मग 2 तारखेला घडलेले व्यवहार, मग 3 तारखेला घडलेले व्यवहार, मग 4 तारखेला दुकानाला सुट्टी होती, व्यवहार नाही, मग देअर इज नो ट्रान्झॅक्शन, मग 5 तारखेला 20 ट्रान्झॅक्शन झाल्या. असं डेट वाईज प्रत्येक ट्रान्झॅक्शन ही तारखेप्रमाणे पाहिजे, आणि ज्या दिवशी तो व्यवहार घडला असेल तीच तारीख लिहायची. काल बोलल्याप्रमाणे ज्या दिवशी तुम्ही अकाउंट लिहायला बसला ती तारीख नाही लिहायची. तुम्हाला वेळ नाही मिळाला म्हणून तुम्ही पुढच्या तारखेला बसलाय, ठीक आहे. अकाउंट वाईज म्हणजे काय, अकाउंट ह्याचा अर्थ तुमचे जे काही खाते असतात. आता तुमच्याकडे कस्टमर 100 कस्टमर आहेत, त्या 100 कस्टमर बरोबर तुमचे उधारीचे व्यवहार होतात. मग प्रत्येक कस्टमरचं खातं काढायचं, अकाउंट काढायचा. तुमचे 10 सप्लायर आहेत. 10 सप्लायर म्हणजे काय, ज्याच्याकडनं तुम्ही माल परचेस करता. कस्टमर म्हणजे कोण, ज्याला तुम्ही माल सेल करता. हळूहळू सगळे शब्द येणार बाहेर आता. हा, सेल करता. या सगळ्यांचे वेगळे हिशोब लिहायचे, अकाउंट्स लिहायचे. त्याच्यानंतर तुमच्याकडे 5 ॲसेट्स आहेत. देतो आता एक एक शब्द. 5 ॲसेट्स मध्ये तुमच्याकडे स्वतःची बिल्डिंग आहे, तुमच्याकडे मशिनरी आहे, फर्निचर आहे, नंतर कुठंतरी पैसे ठेवलेत, इन्व्हेस्टमेंट आहे. हे सगळे अकाउंट तुम्हाला अकाउंट वाईज काढायला लागते. इन्व्हेस्टमेंट म्हणजे गुंतवणूक, बाकी बिल्डिंग वगैरे, फर्निचर, मशिनरी म्हणजे यंत्र. आता तुमचं जर ह्याचं कुठली तरी इंडस्ट्री असेल किंवा ऑफिस असेल, तर ऑफिसमध्ये अलीकडे सगळ्यांच्याकडे कॉम्प्युटर्स असतात, लॅपटॉप असतात. हे मशिनरीमध्ये गेलं. मशीन कॉम्प्युटर्स म्हणा, चला मशीन काढा, कॉम्प्युटर्स म्हणा. अशा पद्धतीने म्हणजे या सगळ्यांच्या अकाउंट वाईज पोस्टिंग पाहिजे. जेवढे ॲसेट्स असतील तेवढे अकाउंट्स निघाले पाहिजेत. नंतर तुमचे 10 प्रकारचे एक्सपेन्सेस आहेत, 10 प्रकारचे खर्च आहेत. सॅलरी, स्टेशनरी, नंतर डिप्रिशिएशन म्हणजे झीज, असे 10 प्रकारचे खर्च आहेत. वेजेस, कमिशन, डिस्काउंट. ते प्रत्येक खर्चासाठी अकाउंट वेगळा काढायचा, एकमेकात मिक्स करायचं नाही. म्हणजे थोडक्यात काय, हिशोबाचं पुस्तक लिहिताना काय काळजी घ्यायची, सगळे बिझनेसचे ट्रान्झॅक्शन्स हे तारखेप्रमाणे असले पाहिजेत. 1 2 3 4 डेट आणि अकाउंट वाईज असले पाहिजेत. ओके. प्रत्येक अकाउंटचा उल्लेख केला पाहिजे. नंतर त्याच्यानंतर बुक किपिंगचं तिसरं ऑब्जेक्टिव्ह आहे, टू रेकॉर्ड परमनंट रेकॉर्ड ऑफ मॉनिटरी ट्रान्झॅक्शन्स ऑफ दी बिझनेस एंटरप्राइजेस. तुमचे जे पैशात झालेले व्यवहार आहेत किंवा पैशात नंतर कन्वर्ट होणार आहेत, ते सगळ्या व्यवहारांची नोंद तुमच्या हिशोबाच्या पुस्तकात करायला पाहिजे. नंतर होणार आहेत म्हणजे आत्ता माल उधारीवर विकलाय, हो, नंतर त्याची रिकव्हरी होणार. आत्ता माल तुम्ही उधारीवर परचेस केलाय, नंतर त्याचं पेमेंट करणार. अर्थ कळतो? शांतपणे ऐका, आता हळूहळू शब्द वाढत जाणार. समजा तुम्ही आत्ता उधारीवर माल सेल केलाय, त्याची पैशाची रिकव्हरी कधी होणार, 15 दिवसांनी. समजा तुम्ही आत्ता माल उधारीवर परचेस केलेला आहे, त्याला क्रेडिट परचेस म्हणतात, तर त्याचं पेमेंट तुम्ही कधी करणार आहे, 15 दिवसांनी, 20 दिवसांनी करणार आहे. म्हणजे पैशात रूपांतर होणारच नाही एक ना एक दिवस. या सगळ्या व्यवहारांची नोंद तुम्हाला
बिझनेसमध्ये करायला पाहिजे. आणि त्याची नोंद कशी करायची? परमनंट करायची. परमनंट ह्याचा अर्थ कायमस्वरूपी नोंद करायची असा त्याचा अर्थ आहे. ऑफ द बिझनेस एंटरप्राइजेस. बिझनेस एंटरप्राइजेसचा अर्थ व्यवसाय घ्यायचा, आपला बिझनेस व्यवसाय घ्यायचा. ओके, 4 झालं. नंतर 5 मध्ये काय? व्हिडिओ तुम्ही पुन्हा पुन्हा ऐका, पुन्हा पुन्हा ऐका आणि एकदाच हे ऑब्जेक्ट्स वाचून घ्या बस. ओके. नंतर आपल्याला फिनान्शियल पिरियड तुम्हाला एकदा सांगतो. फिनान्शियल इयर किंवा फिनान्शियल पिरियड. आपलं अकाउंटचं आर्थिक वर्ष हे 1/4 ला सुरू होतं आणि संपतं 31/3 ला. आर्थिक वर्ष म्हणतात, फिनान्शियल इयर एंड, अकाउंटिंग इयर एंड असं त्याला म्हणतात. मग प्रत्येक वर्षी 1 एप्रिल आपलं नवीन वर्ष सुरू होतं. इयर कुठलं पण घ्या ना. आणि वर्ष कधी संपतं? 31/3 ला. आता हे झालं फिनान्शियल इयर. आता ह्याच्यावरच मला बोलायचं. हे बघा, आपल्याला ड्युरिंग दी फिनान्शियल पिरियड म्हटलं का नाही, त्यासाठी मला हे बोलावं लागलं. आता टू कॅल्क्युलेट दी प्रॉफिट ऑर लॉस ऑफ द बिझनेस ड्युरिंग फिनान्शियल इयर, म्हणजे तुमच्या या आर्थिक वर्षामध्ये तुम्हाला किती फायदा झाला किंवा किती प्रॉफिट झाला किंवा लॉस झाला, हे कधी ठरणार? हे कधी ठरवलं जाणार? बुक किपिंग केलं तर. हिशोबाची पुस्तकं सिस्टमॅटिक पद्धतीनं ॲक्युरेट, डेट वाईज, अकाउंट वाईज सर्व मॉनिटरी ट्रान्झॅक्शन्स लिहिले तर. सगळं वरचं आणलं मी. जर सगळं लिहिलं तर तुम्हाला तुमच्या ठराविक पिरियडचा, फिनान्शियल पिरियडचा प्रॉफिट किंवा लॉस, तुमच्या बिझनेसला प्रॉफिट झाला की लॉस झाला हे कळेल. पुन्हा सांगू का? 3 एकत्र करू, 4. जर तुमचे अकाउंट्स, बुक किपिंग हे ॲक्युरेट असतील, कम्प्लीट असतील, सिस्टमॅटिक मॅनरने लिहिले असतील, डेट वाईज मेंटेन केले असतील, अकाउंट वाईज पण मेंटेन केले असतील, थोडं इंग्लिश सांगावं लागणारच, त्यानंतर सर्व मॉनिटरी ट्रान्झॅक्शनचा समावेश केला असेल तुमच्या बुक किपिंग मध्ये, तर तुमच्या बिझनेसचा ठराविक अकाउंटिंग पिरियड मध्ये, फिनान्शियल पिरियड मध्ये तुमच्या बिझनेसला प्रॉफिट झाला आहे की लॉस झालाय हे कळेल, किंवा लॉस झाला हे तुम्हाला समजू शकतं. पण त्यासाठी वरचं सगळं व्यवस्थित तुमचे मेंटेन व्हायला पाहिजे. बुक्स ऑफ अकाउंट्स, काल सेट ऑफ बुक्स म्हटलं बघा, ते सगळं प्रॉपरली मेंटेन व्हायला पाहिजे, तर शक्य आहे. 4था मुद्दा घडू शकेल. आता 5वा, टू कीप रेकॉर्ड ऑफ टोटल ऍसेट्स अँड टोटल लायबिलिटीज. टोटल ऍसेट्स म्हणजे टीए लिहिले मी, लिहिताना शॉर्टकट वापरलाय, पटकन व्हावं. तुमच्या बिझनेसमध्ये एकूण ऍसेट्स किती आहेत? ऍसेट्स म्हणजे काय? लँड, जमीन, बिल्डिंग, मशिनरी, फर्निचर, इन्व्हेस्टमेंट, कॅश, बँक, ही पण ऍसेट आहे. कॅश बँक म्हणजे काय? आपल्या जवळची शिल्लक म्हणजे कॅश, आणि आपल्या बँकेत खात्यावर असते ती शिल्लक, बँकेत खात्यावर, आपल्या बिझनेसच्या खात्यावर ती बँक. ह्या सगळ्या ऍसेट्स म्हणतात, मालमत्ता. आणि लायबिलिटीज म्हणजे काय? लायबिलिटीज मध्ये कोण कोण येतं? कॅपिटल, क्रेडिटर्स, बँक लोन. 3च घेऊया, आता 3च घेऊया. अजून तुम्ही नवीन आहे, सेकंड लेक्चर आहे. कॅपिटल म्हणजे भांडवल. क्रेडिटर्स म्हणजे ज्याच्याकडनं तुम्ही माल परचेस केला उधारीवर, त्याला त्यांना आपण पैसे देणं लागतो, क्रेडिटर्स. आणि बिझनेससाठी लोन घेतलं त्याला बँक लोन म्हणतात. कर्ज घेतलं बिझनेस चालवायला, बिझनेस उभं करायला, मग बँक लोन. हे तुमच्या टोटल लायबिलिटीज झाले. या सगळ्यांची बेरीज म्हणजे टोटल लायबिलिटीज, आणि सगळ्या मालमत्ता ऍसेट्सची बेरीज म्हणजे टोटल ऍसेट्स. यांची नोंद केली पाहिजे बुक किपिंग मध्ये. बुक किपिंग मध्ये करतातच. ओके. 6 नंबर बघा, सोपा आहे. टू रेकॉर्ड, 6 नंबर, टू कीप रेकॉर्ड ऑफ अमाऊंट ड्यू टू अदर्स आणि अमाऊंट ड्यू फ्रॉम अदर्स. ह्याचा अर्थ आणि पुढच्याचा अर्थ काय? जर तुम्ही हिशोबाची पुस्तकं ॲक्युरेट, सिस्टमॅटिक पद्धतीनं डेट वाईज, अकाउंट वाईज जर केली, तर तुम्हाला कोणाकडनं किती येणं आहे, ड्यू टू अदर्स म्हणजे देणं, आणि अमाऊंट ड्यू फ्रॉम अदर्स म्हणजे येणं. हे कोणाकडनं किती येणं आहे आणि कोणाला किती देणं आहे. ड्यू टू अदर्स म्हणजे देणं, कोणाला किती, बाहेरची पार्टी. आणि अमाऊंट ड्यू फ्रॉम अदर्स म्हणजे कोणाकडनं किती येणं आहे हे तुम्हाला ॲक्युरेट लक्षात येईल. नाही तर कस्टमर समोर येऊन उभा राहील, नाही हो माझे 10,000 रुपये द्यायचे होते, द्यायला आलोय, तुझ्याकडनं येणं होतं मला, थांब जरा बघतो. तुम्हाला बुक्स मध्ये कळायला पाहिजे. लगेच त्याचा अकाउंट काढायचा, अकाउंट कॉम्प्युटरवर असेल तर कॉम्प्युटरवर त्याचं नाव टाकायचं, त्याच्याकडनं किती येणं आहे दिसते. आणि कॉम्प्युटरमध्ये सगळे रिपोर्ट्स निघतात. ज्यांच्याकडनं येणं आहे त्यांची लिस्ट वेगळी, ज्यांना आपण देणं आहे त्यांची लिस्ट वेगळी, बँकेची किती देणं आहे त्यांची लिस्ट वेगळी. हे सगळी लिस्ट येतात. बँक रिपोर्ट्स बँकेत ह्याला मिळतात, कॉम्प्युटरवर सगळे मिळतात. कॉम्प्युटर अकाउंटिंग केलं तर ओके, मॅन्युअल अकाउंटिंग केलं तर मग रजिस्टर्स काढा, त्याच्यात कळतं. ओके.
म्हणजे बुक किपिंगमुळे आपल्याला काय कळतं, जर हे सगळं व्यवस्थित फॉलो केलं तर आपण कोणाला किती देणं आहे आणि आपल्याला कोणाकडनं किती येणं आहे. ओके, लास्ट परफॉर्मन्स शब्द आहे, परफॉर्मन्स. टू कम्पेअर परफॉर्मन्स ऑफ बिझनेस विथ प्रिव्हियस इयर. आपल्याच बिझनेसचा, आपल्याच व्यवसायाचा चालू वर्षाचा परफॉर्मन्स आणि मागच्या वर्षाचा परफॉर्मन्स यांची तुलना करता येते. त्यासाठी तुम्हाला आधी बुक किपिंग हिशोब लिहिले पाहिजे, प्रॉपरली, ॲक्युरेटली, सिस्टमॅटिक पद्धतीनं हिशोब लिहिले पाहिजे. तर तुम्हाला आपल्याच बिझनेसची मागच्या वर्षातली प्रगती, मागच्या वर्षी बिझनेस कुठं होता आणि ह्या वर्षी बिझनेस कुठं आहे, इम्प्रूव्ह झालाय का, प्रोग्रेसमध्ये आहे का, हे आपल्याला कधी कळेल जर प्रॉपरली बुक्स ऑफ अकाउंट्स मेंटेन केले तर. हे एक झालं. अजून एक काय कळेल, आपल्या बिझनेसचा परफॉर्मन्स आणि आपल्यासारखा सिमिलर टाईप ऑफ बिझनेस असतात की, सिमिलर टाईप ऑफ बिझनेस. आता बिग बाजार पण आहे, डी मार्ट पण आहे. मग त्या दोघांच्यात कंपॅरिझन, स्पर्धा आहे. मग त्याच्यात काय होणार, डीमार्ट काय करणार, आपला मागच्या महिन्यातला सेल, ह्यांचा मागच्या महिन्यातला सेल काय असेल, मग मागच्या महिना असं धरू नका, वर्षाचे परफॉर्मन्स. त्यावरनं आपल्याला काय नवीन योजना आखायच्या, किती डिस्काउंट द्यायचा, ग्राहकांना कसं अट्रॅक्ट करायचं, हे सगळं त्यात असतं. बघा पुढे शेवटी काय लिहिलंय, ऑर, इथं ऑर आहे. परफॉर्मन्स इन दी सेम लाईन ऑफ बिझनेस. इन दी सेम लाईन ऑफ बिझनेस म्हणजे आपल्याच लाईनचे जे इतर बिझनेसेस आहेत त्यांचा परफॉर्मन्स आणि आपला परफॉर्मन्स, आपण कुठं आहोत, आपण कुठं आहेत. आता सेम लाईन ऑफ बिझनेस सांगू का कोण कोण आहे. आता एअरटेल, आयडिया, जिओ, BSNL हे सगळे सेम लाईन ऑफ बिझनेस झाले. सिम कार्डचे बिझनेस आहे, सिम कार्ड सेम लाईन ऑफ बिझनेस आहे. मग कोणाचे कस्टमर जास्त आहेत, कोणाचे कमी आहेत, मग कोणाचा हे किती आहेत, रिचार्जचे रेट, प्रत्येकाचे रिचार्जचे रेट 100-150 रुपयाच्या अंतराने आहेत. ठीक आहे. हे सगळे झाले ऑब्जेक्ट्स ऑफ बुक किपिंग झाले. हे सगळा विषय. आता हे लेक्चर 2दा ऐका, मी क्लिअर कट सांगितलेलं आहे. आज जरा इथं फिनान्शियल पिरियड एकदा परत बघा. आपलं आर्थिक वर्ष कसं असतं, 1/4 आता चालू असलेलं वर्ष सांगू का, 1/4/20. आता हे वर्ष संपणार कधी, 31/3/2021. 31/3/2021 म्हणजे 2021 हे आपलं आर्थिक वर्ष आहे. आता चालू आहे. आता आपण कशात आहे, आता हे वर्ष सुरू झालं त्याच वेळेला कोरोना वगैरे, लॉकडाऊन सगळं झालं. आता हे वर्ष संपणार कधी, 31/3/2021 ला संपणार. आता आपण ऑगस्ट मध्ये आहे, सप्टेंबर महिन्यात चालू होईल. या पद्धतीने आहे. हे ऑब्जेक्ट्स ऑफ बुक किपिंग झाले. आता आपण लगेच आजच घेऊया अकाउंटन्सी आणि अकाउंटिंग याचं मिनिंग घेऊया. मिनिंग त्याचे पॉइंट्स काढणार आहे मी. पॉइंट्स काढल्यावर त्याचं लेक्चर होईल. आता बोर्डवर पेज पुढचं घ्या. अकाउंटन्सी ऑब्लिक अकाउंटिंग त्याचं मिनिंग घेणार आहे. असे पॉइंट्स काढून कॉमर्सला बऱ्याच विषयामध्ये तुम्ही असे पॉइंट्स काढून अभ्यास करू शकता. ते बाकीच्या विषयाचा अभ्यासाची पद्धत आपण नंतर बोलू एकदा. आता अकाउंटन्सी किंवा अकाउंटिंगचं मिनिंग. अकाउंटन्सी ही एक ब्रॉड कन्सेप्ट आहे. ही एक फार मोठी विस्तृत कन्सेप्ट आहे. त्याची व्याप्ती खूप आहे. आणि बुक किपिंग इज ए पार्ट ऑफ अकाउंटिंग. म्हणजे आपण जे हिशोब लिहितो तर अकाउंटिंगचाच एक भाग आहे. अकाउंटिंग म्हणजे हिशोब लिहिणे. अकाउंटिंग काय, अकाउंटिंग झालं का तुमचं या वर्षाचं, म्हणजे सगळे हिशोब पूर्ण झाले का. 31 मार्च झाल्यावर सगळे म्हणतात अकाउंटिंग झालं का या वर्षाचं. 31 मार्च झालं की नवीन वर्ष सुरू होतं ना, मग मागच्या वर्षातले हिशोब पूर्ण करायचे असतात आणि प्रॉफिट झाला की लॉस झाला हे ठरवायचं असतं. त्यासाठी अकाउंटिंग हे एक ब्रॉड कन्सेप्ट आहे आणि बुक किपिंग हे अकाउंटन्सीचाच एक पार्ट आहे. बुक किपिंग इज ए पार्ट ऑफ अकाउंटिंग. आता अकाउंटिंग इन्क्लूड्स कशाचा समावेश असतो अकाउंटिंग मध्ये. अकाउंटिंग म्हणजे हिशोब लिहितो आपण ते. मग अकाउंटिंग मध्ये कशाचा समावेश असतो, रेकॉर्डिंग ऑफ बिझनेस ट्रान्झॅक्शन्स. सर्व बिझनेस ट्रान्झॅक्शनची नोंद करायची. त्यानंतर ते जे ट्रान्झॅक्शन्स असतात त्यांचं वर्गीकरण करायचं, क्लासिफाईंग इन डिफरंट बुक्स. इन डिफरंट बुक्स म्हणजे काय, वेगवेगळ्या पुस्तकात त्या व्यवहारांचं वर्गीकरण करायचं. परचेसचे व्यवहार असतील परचेस बुक मध्ये, सेल्सचे व्यवहार असतील सेल्स बुक मध्ये, रोखीचे व्यवहार असतील कॅश बुक मध्ये, असे वेगवेगळ्या पुस्तकामध्ये त्यांचं रेकॉर्डिंग करायचं. लक्षात आलं. मग त्याप्रमाणे आता ह्याच्यातही अजून निघतंय, कॉम्प्युटरवर अकाउंटिंग असेल तर रिसिप्टचे व्यवहार असतील तर रिसिप्ट व्हाउचर वेगळं असते, रिसिप्टचं व्हाउचर. पेमेंटचे व्यवहार असतील, पेमेंट म्हणजे पैसे दिले तर पेमेंटचं व्हाउचर वेगळं असतंय कॉम्प्युटरमध्ये, टॅलीमध्ये. मग त्याप्रमाणे म्हणजे जे बिझनेस ट्रान्झॅक्शन आहेत त्याचं वर्गीकरण करायचं आणि ते डिफरंट बुक्समध्ये रेकॉर्ड करायचे.
वेगवेगळ्या पुस्तकात त्यांच्या पुस्तकात रेकॉर्ड करायचं. त्यानंतर समरायझिंग दी ट्रान्झॅक्शन इन फॉर्म ऑफ रिपोर्ट्स. समरायझिंग ह्याचा अर्थ काय घ्यायचा इथं, जे एखाद्या ट्रान्झॅक्शनचा खूप मोठा अर्थ निघतो ते संक्षिप्त मध्ये रिपोर्टच्या स्वरूपात मांडायचं. तुम्हाला समरी रायटिंग होतं माहिती आहे का इंग्लिशला वगैरे कुठंतरी, म्हणजे मोठा असं एखादी गोष्ट दिलेली असायची आणि त्याचा तुम्हाला शॉर्ट करून लिहा म्हणून सांगायचे. आठवते समरी रायटिंग? मग तुम्ही काय करता, जे काय मोठं एक पान गोष्ट असेल त्याचे 10 ओळीत एक्सप्लेन हे लिहा, 10 ओळीत समरी रायटिंग करा. मग इथं अर्थ काय घ्यायचा, आपल्या विषयाच्या बाबतीत अर्थ काय घ्यायचा, एखादं मोठं ट्रान्झॅक्शन असेल, व्यवहार असेल तर त्याचा संक्षिप्त रूपात थोडक्यात पण परिपूर्ण अशी माहिती रिपोर्टच्या स्वरूपात लिहायची. रिपोर्टच्या स्वरूपात, की जेणेकरून नंतर जे माणसं हिशोब तपासायला येतील त्यांना ते कळेल. समरायझिंग दी ट्रान्झॅक्शन इन दी फॉर्म ऑफ रिपोर्ट्स, म्हणजे जे काय मोठं ट्रान्झॅक्शन आहे ते संक्षिप्त स्वरूपात रिपोर्टच्या स्वरूपात एकत्रित बिझनेसचं कन्क्लुजन काढायचं. कन्क्लुजन ह्याचा अर्थ आपले जे परचेस आणि सेल्स आहेत, एकूण परचेस किती झाले, एकूण सेल्स किती झाले, मग प्रॉफिट किती होईल, याचं कन्क्लुजन काढायचं. समरायझिंग दी ट्रान्झॅक्शन इन दी फॉर्म ऑफ रिपोर्ट्स म्हणजे पहिल्यांदा काय करायचं, बिझनेस ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करायचे, नंतर ते वर्गीकरण करायचं डिफरंट बुक्स मध्ये. हिशोबाची वेगवेगळी पुस्तकं असतात, आतापर्यंत मी 3च सांगितले. त्यानंतर ते डिफरंट बुक्स मध्ये केल्यानंतर जे काय ट्रान्झॅक्शन असतील त्याचं थोडक्यात सार काढायचं असं म्हणेन मी, आणि त्याच्या सहाय्याने रिपोर्ट्स बनवायचे. रिपोर्ट तुमचं कॉलेजला रिपोर्ट कार्ड येतं का नाही? रिपोर्ट कार्ड म्हणजे काय, आता लहानपणी यायचं बघा शाळेमध्ये, तुमचं रिपोर्ट कार्ड किती डिटेल असायचं बघा. वागणूक कशी आहे, खेळामध्ये भाग घेतात का, बोलतात का, सहभाग असतो का, आठवतं का? आता हे कॉलेजला गेलेल्यावरचं नंतर सोडून द्या, पण शाळेच्या लेवलला चांगलं असं मॅडम असेल, तिथल्या शाळेतल्या मॅडम तुम्हाला लिहून द्यायच्या बघा सगळं. बोलणं कसं आहे, वागणूक कशी आहे, सहभाग कसा आहे, अक्षर कसं आहे, ते तुमची वर्तणूक सगळं रिपोर्ट कार्ड दॅट इज. मग आता इथं आमचं हे बिझनेसचं रिपोर्ट कार्ड आहे. मग सगळ्या ट्रान्झॅक्शन समराईज करायच्या, त्याच्यामधल्या संक्षिप्त रूप घ्यायचं आणि त्याच्यावर रिपोर्ट्स मांडायचे. अजून एक काय आहे, अकाउंटिंग मध्ये काय घडतं, अकाउंटिंग केल्यामुळे आपल्याला आपल्या बिझनेस इट हेल्प्स इन डिसिजन मेकिंग. आपल्याला बिझनेसमध्ये काही डिसिजन घ्यायचे असतील तर त्यासाठी तुम्हाला निर्णय घेता येतो अकाउंटिंग केलं तर. म्हणजे उदाहरणार्थ काय, उदाहरण देतो तुम्हाला. अकाउंटिंग केल्यामुळे काय होतं, समजा आपण अकाउंटिंग केल्यावर आपल्याला लक्षात आलं की आपला प्रॉफिट, आपल्याला जो बिझनेसला प्रॉफिट मिळतोय तो प्रॉफिट, त्या प्रॉफिट मधनं आपल्याला काही पैसे स्वतःला राहतच नाहीयेत. बँक लोन आहे, हप्ते भरायला पाहिजे, दुकानाचं भाडं, कामगारांचा पगार, इतर खर्च, जाहिरात, हे सगळं केल्यानंतर आपल्याला काही प्रॉफिट राहतच नाहीये. मालकाला, बिझनेसचा जो मालक आहे, ज्यानं भांडवल गुंतवलंय त्याला प्रॉफिट राहतच नाहीये. मग ह्यासाठी काय करायला पाहिजे, ह्यासाठी तुम्हाला 2 गोष्टी करायला पाहिजेत. एक म्हणजे तुमच्या खर्चावर तुम्हाला नियंत्रण ठेवायला पाहिजे. लाईट गेलेले आहेत तरी लेक्चर चालू राहील. तुम्हाला त्या खर्चावर नियंत्रण ठेवावं लागेल आणि तुमच्या ज्या वस्तू तुम्ही विकता, सेल करता, त्याची व्हॅल्यू वाढवायला लागेल. तुम्हाला तुमच्या खर्चावर नियंत्रण ठेवायला लागेल, अनावश्यक खर्च कमी करावे लागतील आणि तुम्हाला तुमची जी सेल्सची व्हॅल्यू आहे, विक्रीची व्हॅल्यू, परचेस आणि सेल्स मधली तफावत, ती सेल्सची व्हॅल्यू वाढवावी लागेल. म्हणजे आपोआप तुमचा प्रॉफिट वाढेल. लक्षात आलं? ओके. याप्रमाणे हे अकाउंटिंगची थेअरी झाली आहे इथं. आता त्याची डेफिनेशन बघा, त्याची डेफिनेशन. आता अकाउंटिंगची डेफिनेशन काय, अकाउंट म्हणा नाही तर अकाउंटन्सी म्हणा, प्रत्येक व्यवसायाची स्वतःची अकाउंटिंग सिस्टीम असते. प्रत्येक व्यवसायाची स्वतःची अकाउंट ठेवण्याची एक पद्धत असते. हे कोणाला लक्षात येईल, आता आपण इथं सगळं पुस्तकी ज्ञान शिकतोय. प्रॅक्टिकली जर तुम्हाला करायला गेलं, हा प्रॅक्टिकल टॉपिक आहे, हा प्रॅक्टिकल विषय आहे, तेव्हा तुम्ही एखादा कोणतरी तुम्हाला अकाउंटंट जर ओळखीचा असेल किंवा सर्व्हिसवाला असेल अकाउंट विषयात, तर त्याला विचारा, एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी गेल्यावर कामाची पद्धत त्याच स्वरूपाची असते का थोडी वेगळी असते? तो नक्की सांगेल नाही, या कंपनीत जरा कामाची पद्धत वेगळी होती, इकडं पद्धत वेगळी आहे. थोडं बेसिक कन्सेप्ट त्याच असतात, पण थोडंसं चेंज होतं. अकाउंटिंग सिस्टीम वेगळी असते. मग प्रत्येक बिझनेसची अकाउंटिंग सिस्टीम ही त्यांनी मेंटेन केलेली असते. त्याच्यामध्ये अकाउंटिंग मध्ये कोणत्या 4-5 गोष्टी होतात. एक कलेक्टिंग, समरायझिंग, अनालिसिस आणि रिपोर्टिंग. हे 4 मुद्दे, असेच मुद्दे काढून कॉमर्सच्या SPOC इकॉनॉमिक्सचा अभ्यास करायचा. त्याच्यावर एकदा डिटेल बोलीन, तुम्हाला सोपं जाईल, एकदम सोपं जाईल त्याचा विषय.
कसा अभ्यास करायचा ते. प्रत्येक ठिकाणी असे मुद्दे काढायचे, बाजूला लिहायचे, त्याच्यावर अभ्यास करायचा आणि हे मुद्द्यांचं नुसतं विश्लेषण करत जायचं. झाली थेरी तुमची एसपीओसी इकॉनॉमिक्स विश्लेषण इन ओन वर्ड्स करायचं. अगदी काय तिथलंच लिहायला पाहिजे असं कुठं आहे, पण हे शब्द आले पाहिजेत त्यात. असं तिथं मुद्दे काढून अभ्यास केला की थेरी सब्जेक्ट पण इझी होतो. ओके चला, आता प्रत्येक बिझनेसची स्वतःची अकाउंटिंग सिस्टीम असते. ते काय करतात, जे काय ट्रान्झॅक्शन असतात ते पहिला सगळ्या ट्रान्झॅक्शन बिझनेस ट्रान्झॅक्शन आणि मॉनिटरी ट्रान्झॅक्शन पाहिजे. मग त्या सगळ्या ट्रान्झॅक्शनचं काय करतात, कलेक्शन करतात. कलेक्टिंग म्हणजे गोळा करतात. गोळा म्हणजे ते ट्रान्झॅक्शन घडतात ते लक्षात ठेवतात आणि ईच अँड एव्हरी ट्रान्झॅक्शनचे कलेक्शन करतात. नंतर त्याचं समरायझिंग करतात. मगाशी समरायझिंग सांगितलं. समरायझिंग ह्याचा एखादं मोठं ट्रान्झॅक्शन असेल ते संक्षिप्त स्वरूपात मांडायचं, की जेणेकरून नंतर जे तुमचे हिशोब बघायला येणारे, ऑडिटला येणारी लोक असतात, तपासायला येणारी बाहेरची लोक येतात, ऑडिटर्स म्हणतात, ते त्यांना ते कळेल हे ट्रान्झॅक्शन काय आहे ते कळेल. समरायझिंग करायचं. समरायझिंग केल्यानंतर म्हणजे ते ट्रान्झॅक्शन संक्षिप्त रूपात लिहायचं. त्यानंतर अनालायझिंग, त्या ट्रान्झॅक्शनचं अनालिसिस करायचं. अनालिसिस याचा अर्थ डिटेल एक्झामिनेशन. ह्याचं दुसरं उदाहरण सांगू. आता एखाद्याच्या शरीरातनं ब्लड घेतात, ब्लडचं काय करतात, अनालिसिस करतात. अनालिसिस सेम तसं आता आमच्याकडे इथं पण आपल्या बिझनेस ट्रान्झॅक्शनचं अनालिसिस केलं जातं. अनालिसिस. मग इथं काय दिलंय, शब्द कसा दिलाय, अनालायझिंग, कलेक्टिंग, समरायझिंग, अनालायझिंग अँड रिपोर्टिंग दी मॉनिटरी बिझनेस ट्रान्झॅक्शन्स अँड रिपोर्टिंग. एकदा तुमचं डिटेल एक्झामिनेशन झालं, तिथं सांगितलं अर्थ अनालायझिंग म्हणजे डिटेल एक्झामिनेशन ऑफ बिझनेस ट्रान्झॅक्शन्स. डिटेल एक्झामिनेशन ऑफ बिझनेस ट्रान्झॅक्शन्स, ते व्यापार आपले जे बिझनेस ट्रान्झॅक्शन्स असतात त्यांचे डिटेल सविस्तर तपासणी करायची. आता तपासणी म्हणजे काय करायची, अनालिसिस करताना ऐका जरा, अनालिसिस करताना काय करायचं, प्रत्येक बिझनेस ट्रान्झॅक्शनला डॉक्युमेंटरी एव्हिडन्स असतो. म्हणजे काय, कुठल्याही बिझनेसमध्ये व्यवहार झाला की त्याला बिल असतं, पावती असती, व्हाउचर असतं. इतके शब्द आहेत. तुम्ही स्टँडर्ड दुकानात गेलात की तुम्ही माल खरेदी केला की त्याच्यावर तुम्हाला बिल देतात बघा. साध्या दुकानात गेलं की ते तुम्हाला विचारतात बिल देऊ काय, पण चांगल्या दुकानात गेलं की ते बिल फाडतातच, देतातच. तुम्ही डीमार्टला गेल्यावर म्हणता काय, नको नको मला बिल नको, पेमेंट किती करायचं तेवढं सांगा, पेमेंट करतो जातो. ते घे आणि जा. त्या बाहेर पडताना एक्झिट मध्ये तुम्हाला बिल बघूनच शिक्का मारूनच सोडतात. माहिती आहे ना, म्हणजे बिल आहे. म्हणजे प्रत्येक ट्रान्झॅक्शनला डॉक्युमेंटरी एव्हिडन्स असतो, म्हणजे कागदपत्रीय पुरावा असतो. ते अनालिसिस म्हणजे प्रत्येक ट्रान्झॅक्शनला डॉक्युमेंटरी एव्हिडन्स आहे का. एखादी ऍसेट, ऐका जर आता डिटेल सांगतो तर परत, एखादी ऍसेट त्या माणसाच्या वैयक्तिक नावावर खरेदी केली आहे की बिझनेसच्या नावावर खरेदी केली आहे, ती ऍसेट कोणाच्या नावाने खरेदी करायला पाहिजे सांगा जरा 2 मिनिटात. कोणाच्या नावाने खरेदी करायला पाहिजे, त्या माणसाच्या वैयक्तिक. आता मी खरेदीला गेलो कंपनीच्या वतीनं, तर माझ्या नावाने ती ऍसेट खरेदी करू नाही. तुम्ही कोणासाठी ऍसेट खरेदी करताय, ती बिल्डिंग कोणासाठी खरेदी करताय, बिझनेससाठी. मग ती बिझनेसच्या नावाने ऍसेट खरेदी व्हायला पाहिजे. म्हणजे तिथं खरेदी करणाऱ्याचं नाव काय येणार, बिझनेसचं नाव येणार आणि त्याच्या वतीनं तू सही कर, ऑन बिहाफ ऑफ बिझनेस तुम्ही सही करा, असा अर्थ आहे त्याचा. कळाला. अनालिसिस करायचं म्हणजे काय, प्रत्येक ट्रान्झॅक्शनला डॉक्युमेंटरी एव्हिडन्स पाहिजे, असा त्याचा अर्थ आहे. डिटेल एक्झामिनेशन. आणि नंतर काय करायचं, त्या सगळ्या गोष्टी झाल्या की त्याच्यातनं रिपोर्ट काढायचा, तुमच्या सगळ्या बिझनेस ट्रान्झॅक्शनवरनं रिपोर्ट काढायचा आणि ते रिपोर्ट पैशात येतो. मॉनिटरी टर्म्स अबाउट बिझनेस ट्रान्झॅक्शन एवढंच घेतलंय, बाकीचं इंग्लिश काढून टाकलं. मुद्दे घ्यायचे तो आपल्याला. म्हणजे तो जो काय रिपोर्टिंग होईल, रिपोर्ट्स येतील, ते कशात असलं पाहिजे, मॉनिटरी ट्रान्झॅक्शन पैशात असलं पाहिजे. म्हणजे आपल्या बिझनेसला प्रॉफिट झाला की लॉस झाला, पण लॉस झाला तर का झाला, प्रॉफिट झाला पण तुम्हाला प्रॉफिट साधारण 25% पाहिजे होता. तुमचा प्रॉफिट किती टक्के पाहिजे होता, तुमच्या बिझनेसला तुमच्या जी रक्कम गुंतवली त्याच्या 25 ते 30% पाहिजे होता, पण प्रॉफिट झाला 10 ते 15%च अप्रॉक्सिमेटली चाललंय आपलं. तर प्रॉफिट कमी झाला. मग आता त्याच्यासाठी काय करायचं. मग मगाशी ऑब्जेक्ट्स ऑफ बुक किपिंग मध्ये बघितलं बघा, डिसिजन मेकिंग. इट हेल्प्स फॉर डिसिजन मेकिंग बघितलं. मग इथं निर्णय असतो. मग तुम्हाला प्रॉफिट वाढवण्यासाठी काय काय उपाय करावे लागतील, काय काय उपाययोजना कराव्या लागतील, काय काय निर्णय घ्यावे लागतील. मगाशी थोडंसं बोललो ऑडिओमध्ये, आत्ताच्या व्हिडिओमध्ये, आधीच्या व्हिडिओमध्ये. या पद्धतीनं रिपोर्टिंग इन मॉनिटरी टर्म्स अबाउट बिझनेस ट्रान्झॅक्शन. आज आपण आता इथं काय काय घेतलं ऐका. ऑब्जेक्टिव्ह झाले, त्याच्यानंतर अकाउंटन्सीचं मिनिंग झालं आणि डेफिनेशन झाली. आता पुढच्या लेक्चर असल्यामुळे मी ब्रेक करत करत घेतोय, कंटिन्यू बोलायला लागतंय. आणि पुढच्या ह्याला डबल एंट्री सिस्टीम, डबल एंट्री बुक किपिंग घेणार पुढच्या ह्याला. आता तुम्ही हे 2दा 3दा आज दोनदा वाचा फक्त बस. हे
व्हिडिओ ऐका आणि मग एकदा थेरी वाचा. थेरी तुमची लिहून तयार आहे. थेरी लिहून तयार आहे. हा आणि काय, कोणीही PDF वरनं झेरॉक्स सेंटरला जाऊन असे झेरॉक्स मारायचे नाही. वहीत लिहूनच काढायचं आहे. क्लास सुरू झाल्यावर वही तपासल्यावर मला सगळं वहीत दिसलं पाहिजे. हा, नाहीतर PDF घेऊन जायचं, मोबाईल प्रिंट वरनं प्रिंट मारून आणायची ठेवायचं, असलं अजिबात चालणार नाही. कंपल्सरी वहीत लिहायची. असली रिस्क 11वीला घेऊ नका. सगळी थेरी हाताखालनं जाऊ दे. हा, लिहून काढा तुम्ही सगळी थेरी, अजिबात नाही, रिस्क नका ठेवू. हे मार्ग आहेत मला माहित आहे, मी तेच केलेलं आहे. मला नोट्स हातात लागतात ना, माझ्या कॉम्प्युटरवर आहेत, पेनड्राईव्हवर आहेत, मला पाहिजेत ना नोट्स एक्सप्लेन करताना, म्हणून मी केलेलं आहे. ते तुम्ही वहीतच लिहायचं आहे. ठीक आहे, आज लेक्चर झालंय, पुन्हा ऐका. आणि आता ह्याच्या पुढचा भाग आहे डबल एंट्री सिस्टीम. तो लगेच उद्या मी एक्सप्लेन करतो. डबल एंट्री सिस्टीम आहे, त्याचे ऍडव्हान्टेजेस आणि डिसएडव्हान्टेजेस आहेत. आणि डबल एंट्री सिस्टीम मध्ये तुम्हाला एक 10 वाक्यांचं प्रॅक्टिस देणार आहे. ट्रान्झॅक्शन सुरू करतो आता ह्याच्यातच, डिटेलमध्ये ट्रान्झॅक्शन सुरू करूया. ओके, आज इथं लेक्चर थांबवतो. बाकीचं नवीन भाग उद्याच्या लेक्चरला सांगेन मी तुम्हाला.